ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये स्वागत। सुरुवातीलाच आपल्याला पुन्हा फोन आलेला आहे। पियुषा खोतकर बदलापूरहून बोलते। पियुषा, प्रश्न विचार तुझा। हॅलो, मला असं म्हणायचंय की कुठच्या महत्वाच्या आकृत्या कराव्यात, आणि दुसरा प्रश्न असा की कुठचे मोठे प्रश्न करावे। दीर्घोत्तरी प्रश्न संभाव्य कोणत्या आणि संभाव्य आकृत्या कोणत्या? संभाव्य आकृत्यांच्या बाबतीमध्ये मगाशी मी याचं थोडंसं उत्तर दिलं की पहिलं प्रकरण जे आहे ते सर्वात महत्वाचं आहे। पहिल्याच प्रकरणामध्ये 10 आकृत्या आहेत। वायूच्या संदर्भातला 5 आणि निष्कर्षणाच्या संदर्भातल्या 3, आणखीन गंधकाच्या संदर्भातल्या 2 आहेत। म्हणजे गंधकाचा जो रेणू असतो 8 अणूंचा बनलेला मुकुटाकार, ती तर आकृती सगळ्यात सोपी आणि छान आहे असं मी करेन की त्याला अजिबात एकही नाव कुठे दिलेलं नाही। 10 आकृत्या करणं गरजेचं आहे। हा, त्या आकृत्या करणं गरजेचं आहे। आणि याशिवाय अन्नशंकूची जी आकृती आहे तर ती आकृती तशी ती आकृती बघू आपण नंतर। आपल्याला एक फोन येतोय। अश्विनी बुळगुजर अमळनेरहून बोलते आपल्यासोबत। अश्विनी, प्रश्न विचार तुझा। हॅलो, हा अश्विनी, नमस्कार मॅडम। नमस्कार। मला असं विचारायचं होतं की दीर्घोत्तरसाठी कोणत्या पाठांची तयारी करावी, आणि अपेक्षित मध्ये दिलेल्याप्रमाणे दीर्घोत्तरसाठी 4च मुद्दे लिहायचे की जास्त लिहायचे? नाही, आता दीर्घोत्तरी प्रश्न हा कुठला प्रश्न आहे याच्यावरती अवलंबून आहे की तुम्हाला जर असं विचारलं की लोखंडाचं निष्कर्षण कसं कराल त्याच्या धातुकापासून, तर इथे 4 मुद्द्यामध्ये आपलं उत्तर संपू शकणार नाहीये। तर इथे सगळ्या गोष्टी म्हणजे त्याचं धुवण, शुद्धीकरण आणि त्याच्यानंतर झोतभट्टीमध्ये त्याच्यावरती होणाऱ्या प्रक्रिया, अशा भागांमध्ये ते विभागलं जाईल आणि ते आपलं 4 मुद्द्यात संपणार नाही। पण असा जर एखादा प्रश्न असेल की अमुक एक रोगाची लक्षणं काय, म्हणजे कुष्ठरोगाच्या बद्दल त्यांनी विचारलं की कुष्ठरोगाची लक्षणं कोणती, तर शरीरावरती व संवेदनाहीन चट्टा उमटला, एखाद्या भागातली किंवा विशेषतः हाताची बोटं, पायाची बोटं ह्याच्यातली संवेदना कमी होणं, ही जी लक्षणं आहेत ही तुम्ही 4 लिहिली तर पुरेशी असतात, किंवा प्रतिबंधक उपाय ते 4 लिहिले तर पुरेसे असतात। म्हणजे प्रश्न काय याच्यावरती ते अवलंबून राहील। अगदी, म्हणजे प्रश्न काय ते बघून उत्तर ठरवायचं। मॅडम, एकदा पुन्हा आपल्याला आपण जाण्यापूर्वी थोडंसं एकदा संभाव्य प्रश्न कोणते येऊ शकतात एकदा सांगू। हा, तर दीर्घोत्तरी मध्ये संभाव्य असणारे प्रश्न म्हणजे पहिल्या भागामध्ये अभिक्रिया येतात। कशाच्या? आपल्या लोखंडाचं जे निष्कर्षण आहे त्याच्यातल्या 5 रासायनिक अभिक्रिया आहेत। खूप सोप्या आहेत त्या, म्हणजे त्याला संतुलित करण्याचं सुद्धा काही फारसा त्याबद्दल बोलू विस्ताराने। कोमल मोखरे आपल्याशी बोलते इंदापूरहून। कोमल, प्रश्न विचार तुझा। हा मॅडम, हॅलो, गुड मॉर्निंग मॅडम। गुड मॉर्निंग कोमल, प्रश्न विचार। मॅडम, मला रासायनिक अभिक्रिया अवघड जातात मॅडम, त्याबद्दल जरा स्पष्टीकरण सांगा ना। आणि आकृत्या लक्षात कशा ठेवायच्या? आकृत्या मला अवघड जातात मॅडम। हा, 2 प्रश्न विचारलेत तिने। पहिला विचारलाय की तिला रासायनिक अभिक्रिया अवघड जातात। हा, तर मी सुरुवातीपासूनच सांगते आहे की रासायनिक अभिक्रिया येण्याकरता मुळामध्ये जे अभिक्रियाकारक आहेत आणि उत्पादित आहेत त्यांची रेणूसूत्र तुम्हाला व्यवस्थित येणं हे महत्वाचं आहे। आणि कोणकोणत्या अभिक्रियाकारकांची अभिक्रिया होते आणि त्यांच्यातनं काय उत्पादित तयार होतात हे माहिती असणं पण गरजेचं आहे। ह्याला एक सगळ्यात उत्तम उपाय आहे की त्या अभिक्रिया वारंवार लिहून काढणं। हातातून गेलं की ते आपोआप डोक्यामध्ये फिक्स होतं। विद्यार्थी काय करतात साधारणपणे की ते पाठ करायचा प्रयत्न करतात, तर पाठ करू नका, हातातनं लिहा 10 वेळा की आपोआपच ते तयार होतं। लिहिण्याचा सराव करणं गरजेचं आहे। रिद्धिमा सावंत मुंबईहून बोलते आपल्याशी। रिद्धिमा, प्रश्न विचार तुझा। माझा असा प्रश्न आहे की प्रत्येक धड्याचं वेटेज किती आहे? प्रत्येक धड्याला किती मार्क्स आहे तिने विचारलेले आहे। प्रत्येक म्हणजे त्यातले सगळ्यात जास्त गुण असणारे मी धडे सांगते की पहिले जे 2 धडे आहेत ह्याला विकल्पाशिवाय प्रत्येकी 5-5 गुण आहेत, आणि विकल्पासह त्याला प्रत्येकी 8 गुण आहेत। आणि आणखीन एक जास्त गुण असणारं प्रकरण आहे ते म्हणजे पोषद्रव्यांचं, त्याला विकल्पाशिवाय 4 आहेत आणि विकल्पासह 7 गुण आहेत। आणि काही आणखी प्रकरण आहेत की ज्यांना जास्त गुण आहेत, ते म्हणजे अन्न भेसळ। हे प्रकरण निश्चितच विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे। आणि तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मॅडम मगाशी सांगितला की परीक्षेच्या आदल्या दिवशी पुस्तकाच्या मागचा सारांश वाचणं गरजेचं आहे। मॅडम, आपल्याजवळ वेळ थोडा आहे, पण तुम्ही आज आयबीएन लोकमत मध्ये आलात, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर दिलीत, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। आज या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय आणि उद्याचा आपला विषय आहे मराठी, आणि त्याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत अजित राऊळ। तुमचे जर काही प्रश्न असतील तर उद्या सकाळी 9:30 ते 10 या वेळात आम्हाला फोन करा। आमचा फोन नंबर आहे 022
66899-204 या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता. तयारी 10वीची या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो आहोत. पण उद्या मराठी विषय तेव्हा तुमच्या प्रश्नांसाठी फोन करा. तुमचा भरभरून प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि इथे आज आपण थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.